निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। त्याच्यामध्ये ते वेगळे वेगळे राजकीय कॅरेक्टर असतात। त्या राजकीय कॅरेक्टरमध्ये राणे साहेबांचा एक रोल प्ले करतो कोणते ऍक्टर मी विसरून गेलो, आणि संजय राऊत साहेबांचा एक रोल प्ले करतो। तो कॅरेक्टर संजय राऊत साहेबांना विचारतो, तुम्ही सारखी यांचीच मुलाखत का घेतात? तर मला असं वाटतं की राऊत साहेबांनी अनेक वेळा अशा मुलाखती घेतलेल्या आहेत, आणि त्या मुलाखती मी तुम्हाला सांगतो काय असणार आहे ते प्रश्न आज असणार आहे, तुम्ही कसं एवढं काम करू शकता? तुम्हाला झोप येत नाही का? तुम्ही विश्रांती घेत न घेता तुम्हाला कसं तुमची तब्येतीची काळजी घेता? तुम्ही एवढा भूतन भविष्य असं मुंबई घडवलं, तुम्हाला असं वाटत नाही का की आपण आता भरपूर केलंय, अजून काही करण्यासारखं आहे? त्यांचे प्रश्नही पाठ आहेत। त्यांनी एक आठवडाभर अगोदरच ते प्रश्न दोघं भावांकडे पाठवून दिलेत पाठ करायला, त्याचे उत्तरही खाली लिहून आलेत। हे सगळं कॉपी पेस्ट मुलाखत आहे, त्यामुळे जर त्याची प्रत मला आज मिळाली तर तुम्हाला देऊन टाकतो ती कॉपी पेस्ट करून। त्याच्यामध्ये काही वेगळे प्रश्नाची अपेक्षा धरू नका। हे एक फॅशन झाली आहे नवी आजकाल। कुठेही पराभव लोकांना दिसायला लागला की भयमुक्त नगर करा, भयमुक्त नाही। बाबा कोण दडपशाही करतंय? मी तर आज आलोय, मी तर एवढे दिवस नव्हतो, पण मी नसताना आमच्या 3 जागा बिनविरोध झाल्यात। आता आल्यानंतर अजून काय होईल मला माहित नाही। तर पराभव दिसल्यामुळे या लोकांनी आता आरोप करायला सुरू केलेले आहेत। इथं कुठेही दडपशाही नाही, आणि दडपशाही होत असेल तर त्याचा पुरावा दाखवावा। कोणावर दडपशाही झाली त्यांनी समोर यावं, त्यांनी तक्रार करावी, कोणाला धमकी दिली गेली त्यांनी येऊन समोर सांगावं। कुठेतरी लोकांमध्ये मनामध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण करायचा, आणि त्या गोष्टीचा आधार घेत निवडणुकीला एक वेगळं वळण द्यायचं, हे यांचं जुनं राजकीय व्यासपीठ आहे। पण जाऊ दे, आपले महायुतीमधले सहकारी ते असतील। आमची युती करायचा प्रयत्न होता, दुर्दैवाने 2 जागेंवर आमचा 3 जागेंवर मतभेद झाला, त्यामुळे आमची युती होऊ शकली नाही। तर त्यामुळं लढाई अतिशय चांगली होईल, आणि माझा प्रयत्न आहे की चिखलफेक न होता आज राज्यामध्ये सरकार चालवत असताना महायुतीमध्ये 3ही पक्ष एकत्रित असल्याने जास्त चिखलफेक न होता निवडणूक चेहऱ्यांवर झाली पाहिजे, विकासावर झाली पाहिजे, जनतेला सुद्धा पूर्ण मोकळीक मिळाली पाहिजे कोणाला मतदान टाकायचं। त्यामुळे मला वाटतं की कुठलाही वाद विवाद या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आमचे नेते, या युतीचे प्रणेते, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांचं उद्या अहिल्यानगर इथे सभा लागलेली आहे। साधारण माझ्या मते 1:30 वाजता ते येतील, आणि सभा जवळपास 1.5-2 तासाची सभा त्यांनी आम्हाला दिलेली आहे। मी समजतो की एक महत्वपूर्ण टप्पा आहे। बाकी सगळ्या ठिकाणी लोकांची मागणी एवढी प्रचंड होती, काही लोक शेवटच्या टप्प्यात मागतात। आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती केली होती की आम्हाला कोणताही टप्पा चालेल, आम्हाला फक्त आपली सभा द्या, कारण की आज शहराच्या विकासामध्ये मुख्यमंत्री महोदयांचा फार मोठा वाटा आहे। माझ्या मते फार मोठा, म्हणजे सगळे जे काही काम आपल्याला पाहायला मिळाले माझ्या लोकसभेच्या खासदारीच्या टाइम मध्ये, हे मुख्यमंत्री महोदयांनीच त्यामध्ये फार पुढाकार घेतला होता, आणि त्यांची सभा आवश्यक होती। तर अतिशय यशस्वी आणि भव्य सभा, जशी रॅली आमची माननीय प्रदेश अध्यक्ष महोदयांच्या समोर झाली होती, तशाच पद्धतीची सभा देखील उद्या आपल्याला पाहायला मिळेल। नाही, आता त्यांचे उमेदवार जर तुम्ही पाहिले महाविकास आघाडीचे, एक तर पूर्ण पॅनल होऊ शकला नाही, याच्यामध्येच त्यांचा पराजय त्यांनी स्वीकारला पाहिजे, हा मुद्दा क्रमांक 1। आज महाविकास आघाडीचे नेते जे त्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत, वेगळ्या ठिकाणी नारळ फोडतात, नारळ फोडा आज तरी नारळ 5 रुपयाला येते, गोणी नारळ मिळतात। अरे बाबा, तुम्ही 1.5 वर्ष झाले निवडून आलेला आहात या लोकसभा क्षेत्रामध्ये, तुम्ही नगर शहरामध्ये केलेलं एक काम सांगा। तुम्ही आज जनतेकडे मतदान ज्या आधारावर मागायला गेलं, मी माझी खासदार असून देखील, आमदार असतील, मी असेल, आम्ही एकत्रितपणे माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 80 कोटी कामं मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही करून दाखवली। तर नारळ फोडा, प्रचार करा, पण लोकांना आता हे कळलेलं आहे की विकास जर पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही। आणि लोक याचाच परिणाम आहे खरं की महाविकास आघाडीचा पॅनल होऊ शकला नाही। कोणी कोणचंही चिन्ह घेऊन उभं आहे, निम्मे लोक जे तिथं उभे होते हे नाईलाजाने तिथं उभे राहिलेले आहेत। त्यापैकी अनेक लोक संपर्क करतात, पण आता आम्ही म्हटलं तर किती लोकांनी संपर्क करायचा, परत आरोप प्रत्यारोप होतो, कसं बिनविरोध झालं, कसं काय झालं। त्यापेक्षा म्हटलं बाबा सगळ्यांनी निवडणूक लढा, निवडणुकीनंतर आपण भेटू। हे वातावरण अहिल्यानगर शहरामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतंय की कुठेही स्पर्धात्मक वातावरण अजिबात आढळून येत